आज पुरी फॅमिली चाललो भाऊ आम्ही आज मामाच्या घरी। आपल्या मामाचा कधीपासून नांदा चालू होता की या आपल्या घरी, आणि आता आपल्या सोबत चिंगी बी येऊ राहील ती। आणि आपला ह्या बारीचा मार्ग थोडाफार चेंज झाला होता। ह्या बारीचा मार्ग होता आपला नांदुरा, मोताळा, वाघरे फाटा। हे 3 गाव पार करल्यावर मग आलो आम्ही रोणखेळ मध्ये। रोणखेळ मध्ये काय फेमस आहे मला कमेंट मध्ये जरूर सांगा। आणि गावाच्या थोडस पुढे आल्यावर मग चिंगी आली ती आमच्याच मागे बसले, पण चिंगी गाडीमध्ये बसू झाली ती बोर। पुढे अलपू दादा बसली, मग संद्रूप बी खोललं, पण तरी चिंगीचं काही चित लागे नाही। शेवटी संद्रूप टाकलं बंद करून, मग अर्धा रस्ता काढल्यावर मग शेवटी आलो आपण फत्तेपूर मध्ये। आणि फत्तेपूर मध्ये आल्यावर मी तर म्हणत होतो की आज फत्तेपूर मध्ये कशी काय गर्दी नाही, जाऊ द्या गर्दीला मारा गोळी। आणि फत्तेपूरहून आपल्या मामाचं गाव काही जास्त दूर नाही भाऊ, आणि आपल्या मामाच्या गावाचं नाव आहे भाऊ वळगाव सद्दू। आणि खानदेश मधले असल्यावर तुमच्या गावाचं नाव कमेंट मध्ये टाकायला विसरू जा नका। आणि हे आहे भाऊ माझी आजी, आणि हे आहे माझी मम्मी, म्हणजे मा मम्मीची मम्मी। आणि मा मम्मीची मम्मी म्हणजे माझी आजी। काय गोष्ट सांगायचं हे तर मला काही समजत नाही जात जाय। आरसा दिसल्यावर झाले आपले रिकामे काम चालू, त्याच्यामध्ये आपल्या घरचे जाऊ राहिले तेव्हा बंदे वावरा। मग काय एकटा म्हटलं मी बी काय करू, मग मी बी आलो वावरामध्ये होत्या भाऊ चवळीच्या शेंगा आणि मुंगाच्या शेंगा। मग काय करला भाऊ बजारणं चालू शेंगा, आणि चिंगी पायदल चालू थकून गेलती। मग चिंगीला आणलं इरी मधला मासोळ्या राखायला। मग घरी आल्यावर झाला भाऊ रक्षाबंधनचा कार्यक्रम चालू, लाखे गिखी वाढल्यावर मग जेवण खाऊन करणार मग जाणं होतं आम्हाला घरी। गाडीमध्ये बसल्यावर आमच्या चिंगीचं मावशी चालू होतं बाय बाय करणं। मग बंद्याच्या भेटा घेऊन मग चाललो होतो आम्ही घरी जायसाठी। चला मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये, आपल्याला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।